नमस्कार. वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण काठपदराच्या साडीवरची खूप छान अशी काठ नसताना साडीतला कपडा वापरून सुंदर डिझाईन बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम छान अशी डिझाईन बनवलेली आहे. 15 इंच उंची घेतलेली आहे, 5.5 इंच शोल्डर आणि मुंडा 5.6 इंच घेतलेला आहे. 36 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे. कमर आपली आहे 30 इंच, 30चं 14, 7.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन आपण ब्लाऊजला ठेवलेलं आहे सर्व बाजूनेच. तर इथे पहा 2.25 इंच गळा रुंदी ठेवायची आहे आणि गळा उंची ही 10 इंच ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवू शकता आणि फक्त मापे तुम्हाला तुमच्या साईजनुसार शोल्डर मुंडा वगैरे घ्यायचा आहे, गळा रुंदी वगैरे. आणि इथे सिंपल असं आपण असं पंचकोनी आकार दिलेला आहे, इथे पाहू शकता अशा प्रकारे. आणि गळा कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. इथे मी नॉर्मल गळा 10 इंच ठेवलेला आहे. 10 इंचावरती हा खूप छान असा ब्रॉड गळा तयार होतो. जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर 11 इंच घेऊ शकते जास्त. आणि त्यानंतर इथे बघा कॅनव्हास पेपर बंद बाजू ठेवून घेतलेले आहे आणि आपण चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवरती. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. इथे पाहू शकता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेले आहे. 1.5 इंचावरती आपण बाहेरच्या बाजूने व्यवस्थित पूर्ण गळ्यावरती आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. 1.5 इंचावरती मार्किंग केल्यामुळे आपला पूर्ण आपला जो पॅच आहे तो एकसारखा बनणार आहे. तो वेगळा अजिबात कमी जास्त होणार नाही. एकसारखा आपला पॅच बनवून घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे टेपने माप घेऊन जर तुम्ही बनवला पॅच तर एकदम छान असा परफेक्ट असा तयार होणार आहे. आणि खाली बघा असं शंकरपाळ्यासारखं अजून एक छोटासा पॅच त्यातच आपण जॉईंटमध्ये बनवणार आहोत. त्या पॅचमुळेच आपल्या ब्लाऊजला खूप छान असा लुक येणार आहे. इथे बघा मी एक पिन लावून घेतले आणि आता आपल्या गळ्याची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. गळ्याची कटिंग करताना अशी पिन लावल्यानंतर कॅनव्हास पेपर आपला सरकत नाही. त्यामुळे शक्यतो प्रत्येक वेळी तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर चालेल, किंवा जेव्हा तुम्ही पॅच हा वरच्या बाजूने लावणार आहात कॅनव्हास पेपर बघा आपण आतून वापरतो, तर कधी आपण असं बाहेरून पॅच बनवणार असेल तर तेव्हा असं परफेक्ट येणं आवश्यक आहे. आतून जर कॅनव्हास पेपर वापरते तर थोडं इकडे तिकडे झालं तर ठीक आहे, परंतु शक्यतो आपलं फिनिशिंग येण्यासाठी खूप छान असं आपलं ह्या ट्रिक वापरणं महत्त्वाचं आहे. बघा इथे मी साडीतला कपडा घेतलेला आहे आपल्या जो पॅच बनवायचा आहे त्यासाठी. ते बघा काठही नव्हता आणि आता शक्यतो एकाच बाजूला काठ येतोय साड्यांमध्ये, तर त्यासाठी इथे कॉन्ट्रास्ट कलर आलेला आहे. आणि जो काठ होता तो मी बाहेरला वापरला. तर आता खूपच मोठा प्रश्न होता की आपल्याला कशी डिझाईन बनवायची, तर त्यासाठी मी याचा वापर केलेला आहे. आता बघा अगोदर आपण ब्लाऊज हा उलट्या बाजूने उलटी बाजू ही आहे ती वरी केलेली आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलंय आणि पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला फक्त एक टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजेच अस्तर आणि ब्लाऊज हा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि मधल्या बाजूला आपण एक पिन लावून घेतली, म्हणजेच कपडा सरकणार नाही. थोडंसं पातळ कपडा आहे त्यामुळे इथे पिन लावून घेतल्या आणि पूर्ण ब्लाऊजवरती मी ते एकमेकांना जोडून घेत आहे. इथे कपडा थोडासा गोळा वगैरे होण्याची शक्यता असते, तर त्यासाठी हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा गळ्याची बाजू आपली पूर्ण तयार झालेली आहे. आता साईडनेही आपल्याला पूर्ण ब्लाऊज आणि अस्तर हे सावकाशपणे जोडून घ्यायचं आहे. आपल्या ब्लाऊज शिवणाऱ्या नवीन शिवण क्लास केलेल्या जर कोणी मैत्रिणी असतील की ज्यांना व्यवस्थित अजून जमत नाही शिवायला क्लास केला आहे पण, तर त्यांना आपलं चॅनल नक्की शेअर करा. नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होईल आणि त्या नक्कीच आपले डिझायनर ब्लाऊज वेगवेगळे कटिंग स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सावकाश पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला.
तर नक्कीच त्यांना उपयोग होईल. आपले चॅनल त्यांनी जर सबस्क्राईब करून ठेवला आणि पाहून जर त्यांनी कटिंग स्टिचिंग शिकल्या तर खूपच त्यांनाही उपयोग होईल. तर त्यासाठी तुम्ही त्यांनाही शेअर करू शकता. इथे बघा पूर्ण जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून घेतला. आता आपल्याला बघा पॅच आपण ह्याच्यावरती मी टिप देऊन घेतलेले आहे. कपड्यावरती जसंच तसा पॅच ठेवून दोन्ही बाजूनी फक्त टिप देऊन घेतले आणि आतल्या बाजूने कट टू कट केले. बाहेरच्या बाजूने थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवून आपण तो फोल्ड करणार आहोत, त्यासाठी मी ठेवलेला आहे. आणि इथे पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशा प्रकारे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला सावकाशपणे फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. इथे व्हिडिओचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यासाठी मी थोडंसं स्किप झालं आहे. ते मी तुम्हाला काय दाखवते बघा. अस्तरची बाजू ही वरी आहे, अस्तरची बाजू वरी आहे आणि त्यावरती वरच्या बाजूने आपला कॅनव्हास पेपर आला. अशा प्रकारे मी फक्त एक टिप देऊन घेतलेले आहे. तिथे थोडंसं स्किप झालेलं आहे, थोडं ॲडजस्ट करा प्लीज. आणि त्यानंतर बघा छोटे छोटे आपण कट इथे गळ्यावरती देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित फोल्ड होईल वरच्या बाजूने आणि तिथे थोडीशी चुनी वगैरे पडणार नाही जर तुम्ही छोटे कट दिले असतील तर. आणि वरच्या बाजूने अशा प्रकारे आपला जो पॅच आहे तो फोल्ड होणार आहे आणि वरी आपली सरळ बाजू येणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि बघा कडेवरून पूर्ण हाताने व्यवस्थित आपल्याला टिप देऊन घ्यायची. टिप देताना आपल्याला अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही टिप देऊन घ्यायची आहे. खूप छान फिनिशिंग सहित आपण ही टिप देऊन घेतलेली आहे. बघा पूर्ण गळ्यावरती मी आता टिप दिली तर बघा किती छान फिनिशिंग सहित तयार झाले. आता बाहेरच्या बाजूनेही आपल्या ब्लाऊजला पॅच जोडून घ्यायचा आहे. जसा पॅच आहे तशाच प्रकारे आपण इथे फक्त सिंपल टिप देत जायचं. फक्त कुठेही पॅच गोळा होणार नाही किंवा कपडा आपला ब्लाऊजचा गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती टिप देऊन घ्यायची आहे. बघा खालचा जॉईंट छोटा पॅच आहे त्यालाही मी व्यवस्थित एक जॉईन करून घेतला आहे. ते सेंटरला आले की नाही हेही आपल्याला चेक करायचं आहे, कारण खाली छोटा पॅच असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पहिलं चेक करायचं आणि नंतरच आपल्याला पॅच हा जॉईन करायचा आहे. तर बघा आपला पूर्ण पॅच हा जॉईन झालेला आहे आपल्या ब्लाऊजला. त्यानंतर आपल्याला बघा पाठीचे टक्स देऊन घेऊया अगोदर व त्यानंतर आपण पुढची डिझाईन पाहूया. इथे बघा मधोमध फोल्ड करून मी व्यवस्थित तसं 4 ते 4.5 इंच उंचीचा आपण इथे टक्स देऊ शकतो. अर्धा इंच रुंदी आपण टक्सची घेतलेली आहे. जी काही आपण मार्जिन घेतलेली आहे टक्ससाठी तेवढे आपल्याला इथे ॲडजस्ट करायचे आहे. आणि कमरेची पट्टी आपण इथे लावणार आहोत आणि इथे जर तुम्ही पलटी केलं तरीही चालणार आहे. आणि 1.5 इंचाची ही तिरकस पट्टी घेतली आहे. आता आपण याची आपण गळ्याला पायपिंग बनवणार आहोत. तर फक्त बंद बाजूला आपण इथे टिप देऊन घेतोय. फक्त बंद बाजूलाच आपण एकावरती एक ठेवून टिप देऊन घेतली. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण जॉईन करून घ्यायचं आहे गळ्यावरती ठेवून. अशा प्रकारे जर पायपिंग केली तर खूप छान अशी पायपिंग येते. मी प्रत्येक ब्लाऊजला अशाच प्रकारे पायपिंग करते. आणि इथे बघा येलो कलरचं पॅच आणि त्यावरती आतल्या बाजूने ब्लाऊजची म्हणजेच पिंक कलरची पायपिंग खूपच छान असं कॉम्बिनेशन आहे आणि खूपच सुंदर आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. त्यामुळे बघा आणि आतल्या बाजूने आपण फोल्ड करून घ्यायचं बघा. आणि अशी पायपिंग बनवत जायचं आहे. जे आपलं आतलं मार्जिन आहे ते आपलं पायपिंगच्या आत घालायचं आणि पूर्ण गळ्यावरती आपल्याला पायपिंग देऊन घ्यायची. अशा प्रकारे जर पायपिंग दिली तर एकदम कडक अशी छान एकदम जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी पायपिंग इथे आपण तयार करू शकतो. फक्त शिवत असताना आपल्याला जास्त मार्जिन घेऊन आपण ही पट्टी चोडायची नाही, कमी मार्जिन ठेवायचं आहे. एकदम 1/2 इंचापेक्षा आपल्याला कमी मार्जिन कट टू कट काटावरून आपल्याला फक्त हे जॉईन करायचं आहे. बघा पूर्ण गळ्यावरती मी व्यवस्थित अशा प्रकारे बनवून घेते आणि आपण पाहूया कसं गळा आपला तयार होतो. ते बघा पूर्ण गळ्यावरती मी पायपिंग बनवून घेतली आणि इथे बघा पिंक कलरची फ्रिल असणारी फुलाची आणि गोल्डन कलरची लेस आहे साईडला.
तर ती लेस मी इथे जॉईन करणार आहे। बघा कॉम्बिनेशन खूपच छान घेतलेला आहे मी। तुम्ही अशाच प्रकारे वापरू शकता। तुमचे जो ब्लाऊजचा कलर आहे त्याची फ्रिल घ्यायची आणि साडीच्या कलरवरती अशा प्रकारे ॲडजस्ट केली तर खूप छान, किंवा इथे गोल्डनही लावली तरी हे सुंदर दिसणार आहे। परंतु इथे माझ्याकडे ही होती म्हणून मी एकदम छान असं खूप छान आपलं तयार होणार आहे गळा बघा ह्या लेसमुळे। बघा खालीही आपण जिथे आपल्याला कॉर्नर आलेला आहे तिथे सुई ही आत ठेवायची व त्यानंतर आपल्याला हे पुढे टर्न करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपला गळ्याचा आकार हा बिघडणार नाही, जसा आहे तसा आपला कॉर्नर हा आला पाहिजे। इथे बघा या गळ्याला भरपूरच ठिकाणी कॉर्नर आहेत, तरीसुद्धा आपण व्यवस्थित सावकाशपणे जर शिवलं तर खूप छान असं फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज हा तयार होतो। इथे बघा पाहू शकता तुम्ही। त्यानंतर इथे बघा आपला जो गोट आहे तो थोडंसं पलटी होतोय असं वाटते मला, त्यामुळे मी इथे डबल टेप देऊन घेते थोडीशी पुढच्या बाजूने। आणि जरी होत नसेल तरी तुम्ही मग इथे हात शिलाई वगैरे पण करू शकता, परंतु ही डबल टेप दिल्यामुळे ही खूप छान असा रेडीमेड आपण पायपिंग लावतो तसा लुक येत आहे इथे। त्यामुळे तुम्ही जरी अशी टिप दिली तरीही चालणार आहे। इथे व्हिडिओमध्ये दिसत नाही परंतु खूप छान असं लुक आलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या ब्लाऊजसाठी लटकन बनवायचे आहेत। मी इथे सिम्पलच 2 कलरमध्ये लटकन बनवणार आहे, येलो आणि पिंक। तर हे अशा प्रकारे मी 2 लटकन बनवणार आहे। खाली मी पिंक कलर घेतलाय, वरी हा येलो कलर घेणार आहे। एकदम सिंपल असे परंतु खूप छान दिसणारे हे आपले लटकन इथे तयार होत आहेत। बघा पाहू शकता दोन्हीही लटकन एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून घेतला आणि दोन्ही किती छान असे एकदम सिंपल कमीत कमी वेळामध्ये तयार होणारे हे आपले लटकन तयार झालेले आहेत दोन्ही। आणि ते आपल्याला ते जॉईन करायचं आहे वरच्या बाजूने ब्लाऊजच्या आपण 2.5 इंचावरती हे लटकन नॉट जो आहे आपला तो लावून घेणार आहे। इथे मी रेडीमेड लॉट लावलेला आहे। तुम्हाला जर घरी बनवून लावायचं असेल किंवा रेडीमेड लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकता। दोन्हीही बाजूचं बघा आपलं नॉट हा जोडून झालेला आहे। गळा शिवत असताना जर काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून विचारा, किंवा गळा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि बघा आपला गळा फिनिशिंग सहित एकदम तयार झालेला आहे। इथे मधोमध तुम्ही एखादा पॅचही लावू शकता अशा प्रकारे। बघा किती छान असा लुक येतोय। मी हा पॅचला लावणार आहे, किंवा असं एक पॅच ठेवून त्याच्या खाली एक किंवा वरून एक, अशा प्रकारे तुम्ही जसं तुम्हाला आवडते कमी जास्त तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।